तर ही कथा आहे त्या माणसाची ज्याने अंधारात स्वतःला हरवलं, पण स्वामी समर्थांनी त्याला प्रकाश दाखवला. श्री स्वामी समर्थ हे केवळ संत नाहीत, ते आपल्याला अंधारातून मार्ग दाखवणारे एक दीपस्तंभ आहेत. जिथे माणसाची शक्ती संपते तिथे स्वामींचा चमत्कार सुरू होतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर कसं होतं मित्रांनो, कधी कधी आयुष्य अचानक थांबून जातं. अंधाराच्या गर्दीत आपण हरवून जातो, पण जर त्या अंधारात एक तेजस्वी प्रकाशच वाट दाखवायला आला तर. आज मी तुम्हाला सांगणार आहे अशाच एका माणसाच्या आयुष्यात घडलेली सत्यकथा, एक भयावह अनुभव, पण त्यातूनच श्री स्वामी समर्थांनी दिलेली जीवनदानाची अनुभूती. तर आपण स्टोरीला सुरू करूया. गावात एक विनायक नावाचा युवक राहत होता. शिकलेला, हुशार, पण अति आत्मविश्वासी. स्वामी समर्थ माऊलींचे मंदिर गावातच होते, पण त्याला हे श्रद्धा, भक्ती, देव यात काहीही रस नव्हता. तो म्हणायचा, कुणी काही म्हणो, आपली मेहनत आणि अक्कलच सर्व काही. एक दिवस त्याला एक जुनाट वाडा विकत मिळण्याची संधी मिळाली, स्वस्तात. पण लोकांनी सांगितलं की तो वाडा झपाटलेला आहे. मागे कित्येक जण तिथे गेले पण वाचले नाहीत. विनायक हसून म्हणाला, अशा अफवांवर मी ठेवत नाही आणि मी विश्वास कधी ठेवणार पण नाही. तर त्या दिवशी त्याला रात्री एक विचित्र स्वप्न पडतं. एक वृद्ध स्त्री त्याच्याकडे पाहत म्हणाली, इथं येणाऱ्याला मरण सुटत नाही, तुझा शेवट जवळ आलाय. दुसऱ्या दिवशी त्याने ते दुर्लक्ष केलं, पण घरात आवाज येऊ लागले. दरवाजे आपोआप बंद होणं, खिडक्या आपोआप उघडणं आणि सर्वात भीषण, रात्री 3 वाजता येणारी एक छाया. एका रात्री तो झोपेत ओरडत उठला. त्याच्या स्वप्नात एक तेजस्वी पुरुष त्याला दिसले. भगवे वस्त्र, दाढी, डोळ्यात जळणारी आग आणि करुणा. तर ते म्हणाले त्याला की तू आम्हाला विसरलास, पण आम्ही तुला नाही. हे वाडं शुद्ध होईपर्यंत तुझं मन शुद्ध होणं गरजेचं आहे. त्याच क्षणी त्याला कळले की ते स्वामी समर्थ माऊली होते. दुसऱ्या दिवशी पहाटे विनायक थेट मंदिरात गेला. पहिल्यांदाच तो नतमस्तक झाला. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. स्वामींच्या मूर्तीसमोर तो ओरडला, माझी चूक झाली, मला वाचवा, मला अंधारातून बाहेर काढा. तेव्हापासून सर्व बदलू लागलं. वाड्यातले आवाज बंद झाले, छाया गायब झाली आणि त्या रात्री स्वप्नात ती वृद्ध स्त्री त्याला पुन्हा दिसली आणि ती हसत त्याला म्हणाली, तू योग्य मार्ग निवडलास, आता तू मुक्त आहेस. आज विनायक गावात स्वामी समर्थांच्या कीर्तनात भाग घेतो, भक्तीचा प्रसार करतो आणि कुणी विचारलं तुझं आयुष्य बदललं कसं, तो फक्त एकच वाक्य म्हणतो, जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा एकच दार उघडतं, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ.